मला माझा आवाज मांडता येतो, माझे विचार मांडता येतात. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या मंचावर मला शिवसेनेचा आवाज म्हणून बोलता येतं, ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना कधीच काही नाही मागितलं, कारण माझ्याकडे फक्त संघर्ष आहे, माझ्याकडे फक्त शिक्षण आहे. माझ्याकडे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा आहे. मी जिजाऊ सावित्री रमाईची लेक आहे. पण तेवढ्या गरिबीत सुद्धा एखाद्या वेळेस पोटाला भाकरी नाही देता आली तरी आई बापाने हातामध्ये पुस्तक दिलंय. आई वडील अशिक्षित आहेत पण कायम शिक्षणाला प्रोत्साहन दिलंय. आणि आमच्यामध्ये मुलींची लग्न खूप लवकर करतात. लोक आई वडिलांना नावं ठेवायचे की अरे काय शिकवता पोरीला, दुसऱ्याच्या घरात जाणार आहे. पण आई बाप कायम म्हणायचे की आमची मुलगीच आमच्या वंशाचा दिवा आहे. एका कष्टकरी आईची कष्टकरी लेक आहे. आणि आज अशा कष्टकरी आणि इमानदार आई बापाच्या संघर्षाला माननीय लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी न्याय दिला. अंतःकरणापासून आभार. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची एक खासियत होती, कर्तृत्व ओळखून नेतृत्व करण्याची संधी देण्याची. त्यांचा हाच गुण एकनाथ शिंदेमध्ये सुद्धा आहे. त्यांनी सुद्धा अशाच एका छोट्याशा कार्यकर्त्याचं कर्तृत्व बघून एक मोठं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. राज्यसभेमध्ये ज्योती वाघमारे यांना संधी देऊन त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली. ज्योती वाघमारे आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल? अपेक्षित होतं, तुम्हाला माहिती होतं उमेदवारी मिळणार आहे राज्यसभेची तुम्हाला? दादा, अजिबात अपेक्षित नव्हतं. मी काही मागितलं सुद्धा नव्हतं. कारण मी अशा बॅकग्राऊंड मधून येते ना, की जिथे मला माझा आवाज मांडता येतो, माझे विचार मांडता येतात. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या मंचावर मला शिवसेनेचा आवाज म्हणून बोलता येतं, ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना कधीच काही नाही मागितलं, कारण एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण हे सगळ्यात मोठं पद आहे ना. पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देणं ही एकनाथ शिंदे साहेबांची खासियत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आपण उल्लेख केलात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की शिवसेनेत जातीपातीला थारा नाही. शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. त्यामुळे आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याच विचारांचा वारसा चालवत माझ्यासारख्या एका दलित, मागासवर्गीय, गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीला संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानू इच्छिते. राजकारणामध्ये कुठल्या पदावर जाण्यासाठी लॉबिंग ही खूप महत्वाची असते आणि मोठमोठे नेते पदासाठी खूप लॉबिंग करतात. आणि तुम्हाला जी उमेदवारी भेटली त्या पदासाठी खूप मोठी लॉबिंग होती, मोठमोठ्यांची नेत्यांची नावे या यादीत होती आणि तुम्हाला ही या ठिकाणी राज्यसभेची उमेदवारी मिळाली. तुम्ही काय लॉबिंग केली? दादा, मला लॉबिंग माहिती नाही, मला पॉवर माहिती नाही, मला पॉलिटिक्स माहिती नाही. माझ्याकडे कोणाचा वशिला नाही, माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे फक्त कष्ट आहे, माझ्याकडे फक्त संघर्ष आहे, माझ्याकडे फक्त शिक्षण आहे. माझ्याकडे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा आहे. मी जिजाऊ सावित्री रमाईची लेक आहे. त्यामुळे मी काय करणार दादा, मला अपेक्षितच नव्हतं. मी साहेबांना काही मागितलंही नव्हतं. पण त्यांनी एका लाडक्या बहिणीचा सन्मान केला. महिला दिन येतोय 8 मार्चला. मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी महिला दिनाची दिलेली ही भेट आहे महाराष्ट्राला. माझी उमेदवारी माझी नाही, 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे. माझी उमेदवारी माझी नाहीये, तर गरिबीच्या विरोधात, संघर्षाच्या विरोधात कमरेला पदर खोचून लढणाऱ्या प्रत्येक धाडसी महिलेची ही उमेदवारी आहे. माझी उमेदवारी पक्षासाठी स्वतःचं तन मन धन अर्पून प्रत्येक संकटाशी झगडणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची उमेदवारी आहे. माझी उमेदवारी बाबासाहेबांनी हातात दिलेल्या पेनाची, माझी उमेदवारी शिवरायांनी दिलेल्या स्वराज्याची, जिजाऊनं हातात दिलेल्या स्वाभिमानाच्या तलवारीची आणि सावित्रीबाईंना हातात दिलेल्या पाठीची उमेदवारी आहे. त्यामुळे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सामाजिक न्यायाचा एक नवा अध्याय या महाराष्ट्रामध्ये घडवून दिला. त्यांचं मी मनापासून आभार मानू इच्छिते. तुम्ही एका दलित परिवारातून येता. तुमचे वडील एका हॉटेलमध्ये वेटर होते आणि आज एका हॉटेलमध्ये वेटर असलेले वेटरची मुलगी आज राज्यसभेत जाते. वडिलांना माहिती झालं तुम्हाला राज्यसभे मिळत, त्यांची काय भावना होती? पडेल ते काम आई वडिलांनी केलं. कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं, विटाच्या भट्टीवरती विटा व्हायला, डोक्यावरचे केस गेले होते वडिलांचे आमच्या. बांधकामावरती मजूर म्हणून काम केलं. आईने चादरीच्या कारखान्यात काम केलं, धुणी भांडी केली. कारण लेकरांची पोटातली भूक भागवायची असेल तर पडेल ते काम केलं पाहिजे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नव्हता संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी. आई वडिलांशी अजून बोलणं नाही झालं. पण तेवढ्या गरिबीत सुद्धा एखाद्या वेळेस पोटाला भाकरी नाही देता आली तरी आई बापाने हातामध्ये पुस्तक दिलंय. आई वडील अशिक्षित आहेत पण कायम शिक्षणाला प्रोत्साहन दिलंय. आणि आमच्यामध्ये मुलींची लग्न खूप लवकर करतात. लोक आई वडिलांना नावं ठेवायचे की अरे काय शिकवता पोरीला, दुसऱ्याच्या घरात जाणार आहे. पण आई बाप कायम म्हणायचे की आमची मुलगीच आमच्या वंशाचा दिवा आहे. जन्म झाल्यावर सुद्धा बापान जिलेबी वाटली नव्हती, पेढे वाटले होते.
त्यांच्याशी बोलणं नाही झालं. कदाचित त्यांना टीव्हीवरून बातम्याच्या माध्यमातून कळालं असेल. अभिमान वाटतो. एका इमानदार बापाची इमानदार लेक आहे. एका कष्टकरी आईची कष्टकरी लेक आहे. आणि आज अशा कष्टकरी आणि इमानदार आई-बापाच्या संघर्षाला माननीय लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी न्याय दिला. अंतःकरणापासून आभार. प्राध्यापक होतात, आता 10 वर्ष तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवलात, पण आता यापुढे विद्यार्थ्यांना शिकवता येणार नाही. बघा खरंच मला खूप आवडायचं कारण विद्यार्थ्यांना शिकवणं आणि माझे विद्यार्थी आजही पास आउट झाल्यावर पण माझ्या संपर्कात आहेत. म्हणजे माझ्या हाताखालून गेलेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना मुलं वगैरे झाली तरी ते मला तुम्ही आजी झालात वगैरे म्हणून मला मेसेज पाठवतात. खूप कनेक्टेड आहे मी माझ्या विद्यार्थ्यांशी. कदाचित आता ती नोकरी नाहीये, परंतु मला वाटतं की शिकवण्यासाठी कायम तुम्हाला वर्गातला तास, अभ्यासक्रम, सिलेबसच लागतो असं काही नाही. आपण समाजामध्येही शिकवू शकतो. आपण खूप काही करू शकतो. तर ह्या माझ्या जे एक प्राध्यापिका म्हणून मी जे काही काम केलं, त्याची मला मदतच होईल समाजाचे सगळे प्रश्न समजावून घेण्यासाठी. या होत्या ज्योतिताई वाघमारे, सोलापूरच्या गल्लीमधून अनवाणी पायांनी शाळेमध्ये जाणाऱ्या या ज्योती वाघमारे आता हेच त्यांचे पाय या देशाच्या राज्यसभेमध्ये जाणार आहेत. कॅमेरामॅन आदित्यसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.